पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या। बंगालच्या मध्यग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर गोळीबारात सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचा मृत्यू। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जींचा नकार। निकालानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची होरपळ कायम। तृणमूलच्या 2 तर भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मेला कोलकाताच्या दौऱ्यावर। सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गटनेता बनणार की भाजप धक्कातंत्र वापरणार याकडे सगळ्यांचं लक्ष। थलपती विजय आज 10 वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। राज्यपालांना भेटून केला सत्ता स्थापनेचा दावा। अशोक खरातला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचा मोठा धडका। खराच्या नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकत 1,10,00,000चं सोनं जप्त। 5,500 अमेरिकन डॉलर्ससह चांदीही घेतली ताब्यात। मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यावरून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। एनसीईआरटीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान। सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपतींकडे सोपवला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा। रिक्त जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक। राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याकडे लक्ष। येत्या 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या। सुप्रीम कोर्टाचा आदेश। हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। कोल्हापुरात नात्यातील नराधमांकडून मुलींवर अत्याचार। वडिलांसह मामाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल। दोघे अटकेत। वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी। गीताचा अपमान केल्यास किंवा गायनामध्ये अडथळा आणल्यास होणार दंडाची शिक्षा। वंदे मातरम आता जनगण मनच्या आधी गायलं जाणार। मुंबई विमानतळावरील उड्डाण सेवा आज 11 वाजल्यापासून 6 तास बंद राहणार। प्री मॉन्सून देखभालीच्या कामासाठी दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवणार। राज्यातील ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा। हजारो वाड्यांना 450 टँकरद्वारे पाणी पुरवठा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला जलव्यवस्थापनाचे कठोर निर्देश। राज्यातील अनेक भागांमध्ये शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। उष्णतेची लाट ओसरली। तापमानात मोठी घट। विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हवामान खात्याचा इशारा। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। पहलगाम हल्ल्याच्या बदल्याची वर्षपूर्ती। पाकिस्तानला घरात घुसून भारतीय सैन्यानं शिकवला होता धडा।